आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ आली आहे. 20 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. अनेक आठवणी आहेत. त्यांच्या स्वभावांचे पैलू आम्ही बघितलेले आहेत. त्यांच्या काम करण्याची पद्धत आम्ही पाहिलेली आहे. सत्तेमध्ये असताना आणि विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा बऱ्याच आठवणी दादांच्या आमच्या सोबत आहेत. मगाशी खोडके साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे. कार्यकर्त्यावर अत्यंत जीव असणारा नेता म्हणजे अजितदादा, ज्यांना आम्ही जवळून अनुभवलंय. आमचा पायी मोर्चा होता यवतमाळ पासून नागपूर पर्यंत. 10 दिवस आम्ही सगळे एकत्र होतो. महिला कार्यकर्ता, पुरुष कार्यकर्ते आणि कुटुंबाचा प्रमुख कसा असतो, दादांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. आणि प्रत्येकाची राहण्याची खाण्याची व्यवस्था काय आहे स्वतः उठून पाहणारा असे आमचे दादा होते. माझ्या स्वतःच्या बद्दल जर तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे तर दादांच्या अनंत अशा आठवणी आहेत. मला आजही आठवतंय की 27 ऑगस्ट 2019 ज्या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला, मी प्रदेश कार्यालयामध्येच होते आणि तिथून निघाले. बातम्या सुरू झाल्या, खूप नेत्यांचे फोन आले, पण मला कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती. मी पवार साहेबांकडे माझा राजीनामा घेऊन जात असताना मला अजितदादांचा फोन आला. दादांनी मला सांगितलं, चित्राताई, तुमच्यासोबत जे झालं त्याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मी त्यात तुमच्यासाठी काही करू शकलो नाही, ही सत्यता आहे. मला फक्त आता एवढंच सांगा की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय, हे खरं आहे का? मी म्हटलं, हो दादा, मी 3 दिवसांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. मग तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या थेट संपर्कात आहात की आणखीन कोणी मध्यस्थी तिकडे? मी म्हटलं, नाही दादा, स्वतः देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. दादांनी मला सांगितलं, चित्राताई, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. मला विश्वास आहे की देवेंद्रजींसोबतही आपण उत्तम त्या ठिकाणी काम कराल, अशा शुभेच्छा मला दादांनी दिल्या. अगदी आत्ता अलीकडचाच त्यांच्या कार्यालयातनं मला फोन आला. सतीशजी, फोन याच्यासाठी होता की तुमची जन्मतारीख तीच आहे का हे विचारायला. मी म्हटलं, कशासाठी फोन केलाय? ते म्हणले, नाही, 16 तारखेला दादा तुम्हाला सकाळी फोन करणार आहेत, तुमची जन्मतारीख तीच आहे का हे कन्फर्म करायला मी फोन केलाय. 16 तारीख तर येऊन गेली, पण दादांचा फोन काय आला नाही. अत्यंत भावनिक असा क्षण आमच्या सगळ्यांसाठी. सुनेत्राताईंचं कौतुक करायचं की अभिनंदन करायचं की काय करायचं खरंच कळत नाही. कारण ज्या धीरोदात्त भूमिकेने त्या पुढे आल्या. एखाद्याचा पती गेल्यानंतर एखाद्या महिलेचा तिच्यासाठी ते सर्वस्व असतं आणि ते गेल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण त्या पुढे आल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ घेतली. काही ठिकाणी बरंच काय काय लिहून आलं. नीलमताई, फार वाईट. म्हणजे ज्या ठिकाणी आपण एका ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहास लोकांना सांगतो, मा जिजाऊचा इतिहास सांगतो, पण तेच जर आत्ताच्या काळातल्या महिलेने त्याच पद्धतीने आचरण केलं तर काही लोकांकडनं टीका केली जाते. हे फार वाईट आहे आणि त्यांना इतिहासही माफ करणार नाही असं मला स्वतःला वाटतंय. ज्या पद्धतीची भूमिका सुनेत्रा वहिनींनी घेतली आणि आम्ही बघतोय की जेव्हापासून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी पदभार स्वीकारलाय, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, आपल्या एखाद्या बहिणीसारखं त्यांना सांभाळून घेतायत, त्यांना प्रोटेक्ट करतायत, हे बघून खरंच खूप आनंद होतो. आणि म्हणून त्यांनाही चांगल्या पद्धतीचं काम सुनेत्राताईंच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी राज्यामध्ये होईल हा मला विश्वास आहे. त्यांना अधिकचं बळ परमेश्वर देव, हे दुःख सहन करण्याची ताकद देव, त्यांच्या मुलांना देव, त्यांच्या परिवाराला देव. त्याचबरोबरीने माजी मंत्री स्वरूपसिंग नाईकजी, अशोकजी मोडक, गंगाधरजी पटणे, माजी विधान परिषदेच्या सदस्य नीलाताई देसाई यांना सुद्धा या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पित करते. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.